आज तुम्ही काय खाणार स्पेशल? वड्या. कोणत्या वड्या? सुरळीच्या वड्या. अच्छा ओके. मित्रांनो मला उत्सुकता कशाची माहिती का, ती जी डिश होती ना, अरे बाप ते एकदम असं नेमकं स्लाइस ते बनवला होता कसं, म्हणजे नेमकं बेसनचं बॅटर नेमकं कसं असते हे मला बघायची खूप उत्सुकता आहे खरं सांगतो. कारण आतापर्यंत आपण ते खाल्लेलं आहे सगळं रेडी बघलेलं आहे, पण मेकिंग त्याची बघली नाही. तर खास ते मला पण खूप तुमच्यापेक्षा जास्त मला उत्सुकता खूप आहे बघण्यासाठी. तर नमस्कार मित्रांनो. तर हे खालचं घर आणि वरचं घर हे आपलंच घर आहे, त्यामुळे आता मी आज खाली आलो आहे. त्यांनी मला काल एक डिश दिली होती, त्याचं नाव पण मला माहीत नाही, पिवळ्या कलरची तुम्हाला दाखवली होती मी. तर ते डिशनं खाऊन मला पोट भरलं नाही, तर अजून जास्त बनवण्यासाठी मी आता खाली आलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे बनवा. तर ते काय काय साहित्य सामान आणायचं आहे त्यांच्या तोंडानं आपण स्पष्ट ऐकून घेऊया, म्हणजे माझ्या लक्षात राहत नाही. कारण कसं आहे ते लक्षात राहत नाही आणि ते तिथं गेल्यावर विसरल्यावर अजून कसं होईल, मी विसरभोळा पहिलेच, त्यामुळे विसरून चाललो बाबा. त्यामुळे आता ह्यांना त्यांचं ते रेकॉर्ड करून घेऊया आपण, मग आपण ते सामान आणूया. हां ओके ओके 2 मिनटं. हो सांगा. हो नमस्कार. पहिले नमस्कार म्हणा, राम राम म्हणा. राम राम. हां म्हणा. एक नारळ हां आणि कोथिंबीर आहे, कढीपत्ता आणि मिरची. अजून कढीपत्ता कोथिंबीर मिरची. कोथिंबीर आणि अजून हे चांगलं फ्रेश आणतो कोथिंबीर. कढीपत्ता कोथिंबीर मिरच्या. ठीक आहे थँक्यू म्हणा एकदा. आणि दही आणतो. हां अजून 1 लिटर आणतो. आणि एक नारळ अख्खा. हां थँक्यू म्हणा. थँक्यू थँक्यू थँक्यू. हां यस. त्यांनी आपल्याला सांगलेले काय काय आणायचं आहे, तर आता आपण आता हे सगळं घेऊन येऊया. गुजरातीमध्ये म्हणतात खांडवी. खांडवी. अच्छा, गुजरातीमध्ये म्हणतात त्याला खांडवी आणि महाराष्ट्रात काय म्हणतात? सरायाची वडी, सुरळीची वडी. तर आता ते मलाही माहित नाही, तर आपण बघूया. आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतोच ना, एवढं काय टेन्शन. तर त्या दिवशी आपण माल मटेरियल सगळं काय काय घेतलं ते मी दाखवतो ना, तुम्हाला पण थोडं बनवायला थोडं होईल. नुसतं ब्लॉग बनवून बघू नका, थोडं शिका, मेहनत करा. तर त्यासाठी घेतले आपण हिरा बेसन, त्याच्यानंतर अर्धा लिटर ताक, त्यानंतर ओलं खोबरं, त्यानंतर मिरच्या, त्यानंतर फ्रेश कोथिंबीर. हे एवढं सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. आता त्याची नेक्स्ट प्रोसेस पण तुम्हाला मी सांगतो. चला तर पहिले आपण या बेसन आपण टाकून घेऊया. मोकून त्याच हिशोबाने घ्यायचं, सगळं मोकून घ्यायचं. नियोजन फिसकू द्यायचं नाही. नियोजन फिसकलं की गेम फिसकला म्हणून समजायचं. त्याची सर्वांनी काळजी घ्या मित्रांनो. 1 वाटी तर बेसन घेतलं तर 2 चमचे मैदा घ्यायचा. त्यामध्ये मैदा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं.
तर मित्रांनो आपल्या सुरळीच्या वड्या अशा बनवून रेडी झालेल्या आहेत मित्रांनो. 5 ते 10 मिनिटांमध्ये याची रेसिपी आहे. एकदम अशा झटपटीत वड्या बनतात आणि एकदम छान टेस्टला आहेत खाण्यासाठी. तर मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं दाबा बटन. फेसबुकवर व्हिडिओ पाहत असताल तर आम्हाला नक्की फॉलो करा मित्रांनो. थँक्यू सो मच मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. नहीं,